चला तर आज बनवणार आहे झणझणीत अशी मटकी उसळ। पहिल्यांदा मटकी धुवून घ्यायची आहे। त्यानंतर कांदा लसूण आलं हे भाजून घ्यायचं आहे। शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर खोबरे कापून घ्यायचे आहे। त्यामध्ये थोडे धने टाकायचे आहे। त्यानंतर टोमॅटोही कापून घ्यायचे आहे। त्यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे। 1 ते 2 मिरची कापून टाकायची आहे व ते मिक्सरमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्सरमधून बारीक झाल्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकून घ्यायचे आहे व त्यानंतर जे मिक्स केलेले मिश्रण आहे ते तेलामध्ये परतून घ्यायचे आहे। मस्तपैकी मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण मसाला, मिरची पावडर, काळा मसाला, त्यालाच गोडा मसालाही म्हणतात, हळद, मीठ एवढं सगळं टाकून त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये मटकी टाकायची आहे। त्यामध्ये 1 ते 2 ग्लास पाणी टाकून ते पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर 15 ते 20 मिनिटे झाकण ठेवायचे आहे। झणझणीत अशी मटकी उसळ तयार आहे।